have your attention please? First Black Slam of this 15th Shivaji Park Gymkhana State Ranking Carrom Tournament 23-24 has been scored by Siddharth Wadvalkar of Mumbai in the second board of the second set while playing against Sagar Signori of Paligar. Congratulations to Siddharth Wadvalkar of Mumbai.
Board umpires, those who are available, kindly report. Board umpires, those who are available, kindly report.
नमस्कार. शिवाजी पार्क जिमखानाच्या वतीने सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 15वी शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या स्पर्धेमध्ये जवळपास 300 खेळाडूंनी भाग घेतला होता आणि एकंदरीत या 3 दिवसामध्ये 24 व्हाईट स्लॅम आणि 11 ब्लॅक स्लॅम असे मिळून एकंदर 35 स्लॅम्स या स्पर्धेमध्ये झाले. त्यापैकी क्वार्टर फायनल नंतर म्हणजे बक्षीस पात्र असे 9 व्हाईट स्लॅम स्पर्धेमध्ये झाले. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिका जी नॉर्थ विभागाचे असिस्टंट कमिशनर अजित कुमार अंबी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने सर्वप्रथम त्यांच्या मनापासून मी स्वागत करतो. या ठिकाणी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी विनंती करतो शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे अंबी साहेबांचं आपण स्वागत करावं. या स्पर्धेची बक्षीस देण्यापूर्वी जिमखान्याच्या वतीने मी विनंती करतो जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर कृपया आपण या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जे आमचे बक्षीसपात्र खेळाडू आणि प्रेक्षक आहेत त्यांना मार्गदर्शन करावं. आपल्या विभागाचे वॉर्ड ऑफिसर का आता असिस्टंट कमिशनर अंबी साहेब, आमचे सहकारी ट्रस्टी मॅनेजिंग ट्रस्टी बाकी ट्रस्टी सुनील आमचा सहकारी, आमचे खजिनदार सोमन साहेब, दुसरे ट्रस्टी ठाकूर साहेब आणि व्हाईस चेअरमन नेरुळकर पाटील भोबे आणि कोण आहे सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण जिंकलेले जे लोक आहेत त्यांचंही स्वागत करतो, जे हरलेले आहेत त्यांचंही स्वागत करतो, कारण हरल्याशिवाय माणूस जिंकत नाही. मला आनंद एक आहे की आपले जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांचं मला वाटतं रिझ्यूम झाल्यापासून हे पहिलं फंक्शन आहे का, पहिलं फंक्शन आहे आणि त्यांनी तो आम्हाला मान दिला आहे, याबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि बक्षीस समारंभ पुढे चालू करा. यानंतर मी विनंती करतो आजचे प्रमुख पाहुणे अजित कुमार अंबी साहेब कृपया आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. पुरस्काराची उत्सुकता आहे त्यामुळं मी फारसं बोलणार नाही, पण मला माझ्या कॉलेजचे आणि लहानपणीचे दिवस आठवले. मी तसा इंडोर गेम फारसा खेळत नव्हतो, थोडंसं चेस खेळायचो. सांगलीमध्ये ठिपसे बंधू भगिनी आणि मामाच्या घरी चेस होतं, त्यामुळं चेसबद्दल थोडीशी आस्था आहे. कॅरम फारसा खेळलो नाही, पण आउटडोअर गेम्समध्ये आग्रहीनं भाग घ्यायचो. खेळ जीवनामध्ये बरंच काही देतो आणि एक इंडोर आणि एक आउटडोअर खेळ आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकाचा असावा. काही इंडोर गेममुळं चांगल्या पद्धतीनं बौद्धिक क्षमता जी आहे ती चांगली वाढते, निरीक्षण क्षमता वाढते. आउटडोअर गेममुळे शारीरिक क्षमता, चपळता, बाकीचे गुण आपल्या अंगी येतात. आपल्या सर्वांचं अभिनंदन. आपण या यशातून पुढं अजून चांगलं यश मिळवाल अशी आपल्याला शुभेच्छा देतो. व्यासपीठावरील सर्वांनी मला पाचारण त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद देतो. आणि 2 मिनटं मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. व्हाईट स्लॅम ज्या खेळाडूंनी केलेलं आहे त्यांना पहिले या ठिकाणी बोलवलं जाईल आणि व्यासपीठावरती असलेल्या प्रत्येकाने एक बक्षिसे द्यायचे आहे. क्वार्टर फायनल नंतर जे व्हाईट स्लॅम झाले त्यांना आपण बक्षीस देतोय. सर्वप्रथम आजच्या स्पर्धेतील विजेता राहुल सोलंकी व्हाईट स्लॅमचं बक्षीस घ्यायला वरती आम्ही विनंती करतो नेरुळकर सरांनी पहिलं बक्षीस द्यावं. नंतर रहीम खान, विकास दारिया, सोमन साहेब आपण द्या. मोहम्मद गुफरान, समीर मुर्गी आपण द्या.
संदीप दिवे, केतन जिल्हा आपण द्या. संदीप दिवेची 2 व्हाईट स्लॅम्स आहेत. आणि रहीम खान आणि विकास दारिया यांचे पण 2 व्हाईट स्लॅम आहेत. विकास दारिया आणि रहीम खान आणि मोहम्मद गुफरान 2 व्हाईट स्लॅम आपली. यानंतर आपण महिला गटाकडे वळत आहोत. 8वा क्रमांक आहे चैताली सुवारे. क्रमांक 7 मेधा मटकरी. अजित सावंत आपला पुरस्कार द्यावा. क्रमांक 6 वस्ती नाईक साहेब आपला पुरस्कार द्यावा. केशव निर्गुण. यानंतर क्रमांक 5 आयशा साजिद खान. लता देसाई मॅडमला विनंती करतो कृपया आपण हा पुरस्कार द्यावा. क्रमांक 3 मी संजीव खानोलकर यांना विनंती करतो की हा पुरस्कार आपण द्यावा. क्रमांक 4 प्राजक्ता नारायणकर. क्रमांक 3चा पुरस्कार देण्याची मी विनंती करतो सुनील रामचंद्र यांना. काजल कुमारी क्रमांक 3. क्रमांक 2चं बक्षीस देण्याची विनंती करतो आंबी साहेबांना. समृद्धी गाडीगावकर. आणि या स्पर्धेतील विजेते आहे आकांक्षा कदम रत्नागिरी. मी लता देसाई मॅडम, अंबी साहेब आपण सगळ्यांनी मिळून ते बक्षीस द्यायचं. पहिल्या क्रमांकावरचं बक्षीस आहे. क्रमांक 8 रियाज अकबर अली रत्नागिरी. मी विनंती करतो की हे बक्षीस सोमण साहेबांनी द्यावं. क्रमांक 7चं बक्षीस देण्याची विनंती करतो मी ठाकूर साहेबांना. पंकज पवार. क्रमांक 6चं संदीप दिवे यांना बक्षीस देतील नाईक साहेब. क्रमांक 5चं बक्षीस देतील अजित सावंत मोहम्मद गुफरान यांना. क्रमांक 4चं बक्षीस यतीन ठाकूर देतील रहीम खान यांना. क्रमांक 3चं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो केतन चिखली आणि भोपे साहेब आपण पुढे यावं. आणि क्रमांक 2चं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो सुनील आणि नेरुळकर यांनी बक्षीस द्यायचं आहे. या स्पर्धेतील उपविजेता सागर वाघमारे.
आणि पहिले बक्षीस देण्यापूर्वी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने राहुल सोळंकीचं मी विशेष अभिनंदन करू इच्छितो, कारण मला वाटतं पहिलंच हे राज्य पातळीवरचं त्याचं बक्षीस आहे. आणि यापूर्वी सेंट्रल सिव्हिलच्या ज्या स्पर्धा झाल्या, म्हणजे मला वाटतं काही दिवसापूर्वीच झाल्या, त्या स्पर्धेमध्ये पण तो विजेता ठरला. आणि गेली अनेक वर्ष मी त्याचा खेळ बघतोय, म्हणजे मी त्याच्याबरोबर खेळलेले सुद्धा आहे. तेव्हापासून मी त्याचा बघतोय. त्याचा खेळ अतिशय सुरेख आणि अतिशय आक्रमक आहे, परंतु त्याला दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे की त्याला विजेतेपद किंवा उपविजेतेपद पण त्याला पटकवता आलं नव्हतं. परंतु मला असं वाटतं की उशिरा का होईना तू हे बक्षीस या ठिकाणी मिळवलं. आणि शिवाजी पार्क ही अतिशय मानाची आणि प्रतिष्ठित असली मुंबईतली किंवा महाराष्ट्रातली स्पर्धा आहे, आणि या स्पर्धेमध्ये तू विजेता झाला आहेस. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने तुझं मनापासून अभिनंदन. मी विनंती करतो आजचे प्रमुख पाहुणे अंबी साहेब, खानोलकर साहेब, लता देसाई सगळ्यांनी मिळून सुनीलजी आपण पण जावं, हे बक्षीस द्यावं आपण प्लीज. यावर्षी आमचं जिमखान्याचं काम पण चालू आहे. थोडं वर खाली होतो, स्पर्धा करायची की नाही करायची, पण अरुण केदार हे माझे 30-35 वर्ष मित्र आहेत. तुला स्पर्धा करायची, पण करायची तर कुठे करायची? ग्राउंडवर थोडं मला प्रॉब्लेम वाटला. आमची सेक्रेटरीशी बोललो की आपण यावेळी टेनिस कोर्टात करूया. तर मॅनेजिंग कमिटीचे सगळे लोक ते आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. योगेश परुळेकर जे टेनिस सेक्रेटरी आहेत त्यांनी पण. आणि हा आता 3 दिवसात हा प्रोग्राम यशस्वी झाला. हा यशस्वी कसा झाला? फक्त एका माणसामुळे झाला, एक तर आमची मॅनेजिंग कमिटी आणि अरुण केदारमुळे. मला पहिलं हे जे बॅनर लागले थोडं येत नव्हतं माझ्याकडे, कसं मसं करून हे पहिले बॅनर लावून घेतले. पैसे आले म्हणजे यशस्वी सगळे गोष्ट होतात. तर या गोष्टीसाठी आमच्या मॅनेजिंग ट्रस्टी साहेब सगळ्यांचा सपोर्ट, अंबी साहेब सगळ्यांचा सपोर्ट आहे. तर ह्याच्यासाठी मी आमचे सेक्रेटरी संजीव खानोलकरला बोलून अरुण केदार यांचा पहिला सत्कार व्हायचा, नंतर विनरचा आपण प्राईज देऊया. मी विनंती करतो राहुल सोलंकी बक्षीस घ्यायला आपण व्यासपीठावरती यावं.